हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 9.1 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आपल्याला आहे, एका फेरीवाल्याने डझनला 144 या दराने सफरचंद खरेदी केली आणि प्रत्येक 15 रुपये या दराने विकली, तर त्याला किती नफा झाला ते काढायचं. ठीक आहे, इथे पहा नफ्या तोट्याचे प्रश्न आहे. जर तुम्ही फॉर्म्युला जरी नाही वापरला, थोडा जर विचार करून केले तर अतिशय सोपे असे प्रश्न राहतात. आपण काय करायचं, डझन म्हणजे काय बघा, एक डझन 144 रुपयाला त्यानं खरेदी केले आणि विकले किती 15 रुपयाला, म्हणजे एक तो केवढ्याला विकायला 15. एका डझनमध्ये किती राहतात आपल्याला, एका डझनमध्ये राहतात 12. तर आपल्याला खरेदी जर ती किंमत काढायची, आपल्याला खरेदी किंमत पहिले खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही आपण काढू, नंतर आपल्याला नफा काढता येईल. खरेदी किंमत ती असणार आहे आपली 144. त्यांनी डझनची किंमत दिली पण विकताना आपण एक एक विकले. तर सफरचंदाची आपली विक्री किंमत जर विक्री किंमत पाहिलं तर एका डझन मध्ये आपल्याला किती राहते बघा, एका फेरीवाले डझनला म्हणजे डझन म्हणजे किती राहतात 12 न, किती राहतात डझन म्हणजे 12 असतात, एका डझन मध्ये 12 एवढं लक्षात ठेवा. आणि एक त्यानं विकलेला आहे आपल्याला 15 रुपयाला, एक केवढ्याला विकला त्यानं 15 रुपये. मग 12 गुणिले 15 करायचे, मग 12 गुणिले 15 आपण इकडे करू तर 5 दुनी 10 चला 1. तर त्यानं विक्री केली 180 रुपयाला, तर विक्री किंमत जी आलेली आहे आपल्याला 180. ठीक आहे, खरेदी किंमत आपल्याला भेटलेली आहे 144, कारण आपण डझन 144 रुपयाला खरेदी केले. पण विकताना आपण डझन न विकता आपण प्रत्येक एक एक करून असं विकलं, एक एक करून केवढ्याला विकलं 15 रुपयाला एक विकलं. एका डझन मध्ये किती राहतात 12 गुणिले मग 15 ची किंमत किती असणार, 12 गुणिले 15 180. मग आपल्याला नफ्याचं सूत्र लिहायचं, नफा बरोबर काय ते विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मी फक्त इथं विक्री वजा खरेदी लिहायलो. विक्री किती आहे 180 रुपयाची, खरेदी केवढ्याला केली 144. 180 मधून 144 वजा करायचे, 180 मधून 144 वजा करायचे, जात नाही ते कमी केला, एक घेतला, इथे 6, 7 मधून 3 4 गेले, 3 राहिले 0. मग आपली जी नफा आहे आपला 36 रुपयाचा झालेला आहे. म्हणजे 36 आपला पर्याय क्रमांक डी आहे, त्याला टिक मार्क करायचा. ठीक आहे, प्रश्न उत्तर लिहून घ्या. तर आपला पुढील प्रश्न अशा प्रकारे, 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्यांच्या खरेदी इतका नफा झाला, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती. पहा इथं थोडा प्रश्न समजून घ्यायचा. जर प्रश्न समजला तर उत्तर समजतं, जर प्रश्न कळत नसेल तर नेहमी आपण 2दा 3दा 4दा वाचायला पाहिजे. मेन असतो प्रश्न समजून घेणं. प्रश्न समजून घेणं अतिशय महत्त्वाचं राहतं. त्याच्यामुळे जर एखाद्या वेळेस प्रश्न नाही समजला तर 2 3 4 वेळेस वाचायचा आहे, मग तरच आपल्याला उत्तर त्याचं काढता येईल. तर इथे आपल्याला 20 घड्याळे आपण विकल्यामुळं 4 घड्याळांचा आपल्याला नफा झालेला. ठीक आहे, एक मिनिट. म्हणजे 20 विकल्यामुळे आपल्याला 4चा नफा झालेला आहे. म्हणजे पहा 20 घड्याळाची विक्री जेवढ्याला आपण केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला 20 तर भेटलेले आहेत, प्लस आपल्याला अजून आपल्याला किती भेटलेले 4. म्हणजे आपल्याला 20 तर आपल्याला भेटले, प्लस अजून आपल्याला काय भेटले 4 घड्याळाचा नफा झाला. नफा आपण काय करतो त्याच्यामध्ये मिळवता, म्हणजे आपल्याला 20च्या याच्यातच आपल्याला किती भेटलेल्या घड्याळी, म्हणजे आपल्याला 4 घड्याळी एक्स्ट्रा भेटल्या, म्हणजे 24. म्हणजे जेवढी विक्रीची केली, खरेदी आपल्याला काय व्हायला बघा, एवढं समजून जर तुम्हाला कळालं, हे 4 घड्याळाचा आपल्याला नफा व्हायला, म्हणजे 20 तर भेटायलेच, अजून आपल्याला 4 भेटायला, म्हणजे 20 याची घड्याळाची जी विक्री किंमत आहे तीच आपल्याला काय येणार बघा. 20 घड्याळाची विक्री किंमत किती आहे, म्हणजे 10,200. मग आपल्याला 24 घड्याळाची 4 घड्याळाचा नफा होणार आहे. 20 घड्याळ प्लस 4 घड्याळ नफा भेटणार आहे ना आपल्याला. म्हणजे खरेदी आपण 20 घड्या केल्या तर 4 घड्या आपल्याला जास्तच्या भेटणार आहे.
मग ही झाली खरेदी किंमत, खरेदी घड्याळाची खरेदी, घड्याळाची म्हणजे 20 आणि 4 किती आहेत? 20 आणि 4 आपण इकडे साईड बाजूला लिहूया. हे 20 + 4 म्हणजेच आपल्याला जेवढ्याला आपण 20 घड्याळे विकल्या तेवढ्यामध्येच आपल्याला 4 घड्याळ जास्त भेटायला, म्हणजे 4 घड्याळ जास्त भेटायला म्हणजे नफा व्हायला, म्हणजे 24 घड्याळाची खरेदीची किंमत आपल्याला किती यायली? 10,200. मग आपल्याला प्रत्येक घड्याचा जर काढायचा असेल तर ह्या 10,200 ला आपण 24 ने भागाकार देऊ. 10,200 भागिले 24. जर तुम्हाला भागाकार करता येत असेल म्हणजे डायरेक्ट तर तुम्ही करू शकता असं. म्हणजे याला पण 2 न भाग द्यायचा, याला पण, याला 12 झाले, याला किती झाले? 51,000 आहे की नाही? 051. त्याच्यानंतर 5,100 येतात, सॉरी. मग याला अजून आपण अर्धे केले 6 आले, याला अर्धे केले किती येणार आपले? 6, 2, 5, 5, 0, 0. मग भागाकार करा, ठीक आहे, किंवा आपण डायरेक्ट भागाकार करू. 24 एका 24, 24 सखी 96, ठीक आहे नाही? 24 सखी असं करत जा तुम्ही, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. नाही तर मी ह्या पद्धतीने करायलो, एक सोपी पद्धत. तर आपल्याला इथं उरले किती? इथं 4 आले, याला जात नाही, याला 9 करून इथं ही घेतलं, हे 6. 24 दोन्ही 48, उरले 12. 24 पंचे, ठीक आहे. पाडा येत नसलं तर पाडा तयार करून आपल्याला करायचं आहे आणि उत्तर आपल्याला 425 असं उत्तर आलेलं आहे. 425 पर्याय क्रमांक सी आहे. तर पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आपला तिसरा प्रश्न अशा प्रकारे, एक माणूस 20 रुपये डझनाने पेन्सिल खरेदी करतो आणि त्या पेन्सिली 2 रुपयाप्रमाणे विकतो, तर त्याचा नफा किती? हा प्रश्न जो आहे तो अगदी पहिल्या प्रश्न आहे, हा स्वाध्यायाचा पहिला प्रश्न होता तसाच आहे. तर इथे पहा, इथे काय डझन केवढ्याला? एक डझनाची किंमत किती आहे? खरेदी किंमत पहिले पाहिली आपण. खरेदी किंमत हे आपले 20 आणि विक्री किंमत जी पाहिली आपण, विक्री किंमत किती आहे पहा. एका डझन मध्ये किती राहतात? आपल्याला किती पेन्सिल राहणार? तर एका डझन मध्ये 12 राहतात. तर हे 12 गुणिले एक पेन्सिल केवढ्याला विकली त्यांना? 2 रुपयाला. म्हणजे 12 पेन्सिल, एक पेन्सिल 2 रुपयाला विकली त्यांना. एका डझन मध्ये राहतात 12 पेन्सिल. आपली खरेदी किंमत 20 रुपये. आपली जी विक्री किंमत येईल 12 गुणिले 2 24 येतील. मग आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत भेटल्याच्या नंतर आपण नफा काढू. नफा बरोबर असणार आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आपली आहे 24, खरेदी किंमत आहे 20, म्हणून आपला नफा किती येईल? 4. तर आपला नफा 4 जो आहे पर्याय क्रमांक डी मध्ये असणार आहे. अतिशय सोपा असा उत्तर आहे, दोन्ही पण पहिला आणि तिसरा. आणि असा प्रश्न येण्याची शक्यता म्हणजे राहण्याची शक्यता, याच्यामध्ये पर्सेंटेज पण येऊ शकतात, म्हणजे आपल्याला टक्केवारी पण येऊ शकते अशा प्रश्नामध्ये. तर हे प्रश्न चांगले करा, हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर चौथा प्रश्न असा आपला, एक वस्तू 500 ला विकली आणि तोटा झाला. म्हणजे 500 रुपयाला विकली तर आपल्याला काय होतो? तोटा निघतो. जर ही वस्तू 700 ला विकली असती तर त्या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता. पण 700 ला विकली तर काय झाला असता? जेवढा तोटा आपला 500 ला विकून झाला असता त्याच्या तिप्पट आपल्याला काय होईल? नफा होईल. केवढ्याला विकल्यावर? 700 रुपयाला. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? पहा, हे पण उत्तर जर तुम्ही इक्वेशन करून केलं तर खूप मोठं होईल. थोडं डोकं लावून केलं, थोडं ट्रिक्स वापरल्या, कारण आपल्याजवळ तेवढा वेळ नसतो. समीकरण तयार करा आणि त्याला उत्तर करा, मग आपला वेळ जातो, ठीक आहे, आपल्याला टाईम नसतो. तर तुम्ही थोडासा पर्याय जर याच्यामध्ये पाहिले, काही प्रश्नाचे उत्तर ते पर्यायावरूनच काढायला पाहिजे, म्हणजे लवकर होतात. तर इथे पण मी पर्यायाचा वापर करणार. माझा जो पर्याय जे आहे त्याच्यावरून मी काय करणार? याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करणार. पहा, पहिला पर्याय मी 525 घेईन. 525. मग मला नफा किंवा तोटा किती होईल?
525 जर मी 500ला विकली तर माझा तोटा जो होईल, 525ला घेतली आणि 500ला विकली तर मला जो नफा नाही तोटा होईल तो 25ला होईल, 25चा होईल. आणि जर मी विकली, हे 500ला विकली, मी 700ला विकली, मी केवढ्याला विकली, 700 रुपयाला. 525 मी पहिला ऑप्शन घेतलं, 525ला मी ती काय केली, विकली. ठीक आहे, सॉरी 525 तिची खरेदी किंमत आहे. समजा ही खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत. ही विक्री केली, समजा ही एवढ्याला विक्री केली. पहिल्या याच्यात तोटा झाला, दुसऱ्या याच्यात नफा होणार आहे, नफा. दुसऱ्या बघा, पहिल्या याच्यात त्यांनी 500ला विकली, तोटा 500ला विकली ना, तोटा झाला 25चा. आणि 700ला विकली तर मला नफा किती होणार बघा. 525ची वस्तू मी 700ला विकली तर मला नफा किती होईल, 525. मग मला 175 रुपये नफा होईल. ह्या दोघं जे आहे ते 3 पट पाहिजे. 3 पट आहे का, तोटा याच्या नाही, जास्त आहे. 3 पट म्हटलं तर आपलं 75 आले असते, पण इथे 175 आले. म्हणजे हा माझा पहिला जो खरेदीची किंमत आहे 125 ही चुकीचं आहे. त्याच्यामुळे मी हे ऑप्शन आपलं गृहीत धरणार नाही. आता मी दुसऱ्या ऑप्शनकडे जाणार. मी खरेदी विक्री केली एवढ्याला, ठीक आहे, एकदा 500ला केली, एकदा 700ला, तर माझा तोटा काढायचा आणि एकदा नफा काढायचा. ठीक आहे, तर मी 550ला माझी खरेदी पकडली. खरेदी 550 जर खरेदीला केली मी, ठीक आहे, 550 जर खरेदी केली आणि विक्री 500ला केली तर मला तोटा किती होईल, तोटा होईल 50 रुपये. पहा, 550ला खरेदी करून मी जर 500ला विकली, हे ना 500ला विकली पहिले, माझी खरेदी किंमत आता मी 550 पकडतो. 550ची वस्तू जर मी 500ला विकली तर मला आता किती तोटा व्हायला, 50 रुपये. आणि 550ची वस्तू मी 700ला विकली, ठीक आहे, 550ची वस्तू मी 700ला विकली तर मला जो नफा होणार आहे तो आहे 150. आता हे तिप्पट आहे का, पहा, 50च्या तिप्पट आहे का 150? हो, 50च्या तिप्पट आहे. तिप्पट म्हणजे 3 वेळा, टिबल. ओके, तर टिबल आहे. म्हणजे आपला जो पर्याय क्रमांक बी मध्ये आपण जर पाहिलं तर आपण युक्ती करून आपल्या पर्यायापैकी जर हे काढलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं जाईल. त्याच्यामुळे हे ह्याच्यातूनच काढलेलं आहे आणि ते अतिशय सोपं गेलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक बी. आपला पाचवा प्रश्न असा, एका माणसाने नगाला 4 या दराने 120 आंबे खरेदी केले. 20 आंबे सडलेले होते. त्याने बाकीचे आंबे 48ला 10 आंबे या दराने विकले. त्याचा नफा किंवा तोटा आपल्याला सांगायचा. पहा, इथे जर तुम्ही पाहिलं तर सोपा प्रश्न आहे, अवघड काहीच नाही. ठीक आहे, म्हणजे नगाला किती घेतले जाणार, म्हणजे खरेदी किंमत किती निघणार आपली इथं, 120 आंबे घेतलेले 4 या रुपयाप्रमाणे. 4 रुपयाप्रमाणे त्यानं 120 आंबे घेतले, म्हणजे आपल्याला गुणाकार करावा लागेल. एक आंबा 4 रुपयाला, तर 120 आंब्याची किंमत किती राहणार, तर ती राहणार आपली 480 रुपये. ठीक आहे, आता जर पाहिलं आपल्या जो 120 आंबे होते त्याच्यातले 20 आंबे आपले खराब निघले, खराब किंवा सडलेले आंबे, खराब निघालेले आंबे किंवा सडलेले आंबे, खराबच्या जागी आपण लिहूया सडलेले आंबे किती निघाले आपले 20. मग आता शिल्लक आंबे किती आहे, आपल्या जो टोटल 120 होते त्याच्यातले एवढे आपले सडलेले आहेत, तर मग शिल्लक राहिलेले उरलेले आंबे किती असणार, 120 पैकी 20 गेले आपले, 120 आंबे होते त्याच्यातले 20 आंबे आपले सडलेले निघाले, तर आपल्याला उरलेले आंबे किती आहेत, 100 आंबे. इथं पाहिलं तुम्ही, म्हणजे 48 रुपयाला त्यानं 10 आंबे विकले, म्हणजे एक आंबा केवढ्याला विकला असेल, एक आंबा साधारण त्याने 4 रुपये 80 पैशाला विकला असेल, म्हणजे 4.8 असं आपल्या प्रत्येक आंब्याची किंमत आहे. पहा, किंवा 10 आंबे एवढ्याला विकले तर 100 आंबे केवढ्याला विकले असं पण करू शकता.
तर 10 आंबे 48 रुपयाला विकले, म्हणजे एक आंबा त्यानं 4.8 रुपयाला विकला. मग 100 आंब्याची किती किंमत आहे? 10 आंबे 48 रुपयाला, तर 100 आंबे, तुम्ही असं पण करू शकता, 10 ला 48 तर 100 ला किती, तर ह्या दोघांचा गुणाकार करू शकता असा. ठीक आहे, म्हणजे आपण 100 गुणिले 48, 100 गुणिले 48 आणि भागाकाराला 10 नेऊ शकता. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 10 भागाकारला हे केलं तर तुमचं उत्तर येते 480. नाहीतरी तुम्ही काय करायचं, विक्री किंमत 100 आंब्याची विक्री किंमत ही डायरेक्ट 480 येते, ही विक्री किंमत किती आली, विक्री किंमत. किंवा दुसऱ्या पद्धतीनं विक्री किंमत तुम्ही काय करू शकता, उरलेले आंबे किती आहे, 100, 10 आंबे 48 ला विकले, म्हणजे एक आंबा प्रति आंबा त्याने 4.8 रुपयाला विकला. ह्या दोघाचा गुणाकार केला तरी एवढं येणार. मग आता आपली खरेदी किंमत 480 होती, विक्री किंमत पण 480, म्हणजे काही नफा तोटा होत नाही आपल्याला. ठीक आहे, खरेदी किंमत पण तेवढीच आहे, विक्री किंमत पण तेवढीच आहे. तर याचे कॅल्क्युलेशन मी दोन पद्धतीने केल्या, 100 गुणिले 4.8 केले आणि एक अशा पद्धतीने केले, याला युनिटरी पद्धत म्हणतात, एकल पद्धत म्हणून. ठीक आहे, तर 10 आंबे 48 तर 100 आंबे केवढ्याला, 100 आंबे x पकडले, मग ह्या दोघांचा गुणाकार केला, ह्या दोघांचा गुणाकार केला, म्हणजे याचं कसं करते, 10 गुणिले x बरोबर 48 गुणिले 100. ठीक आहे, अजून एक वेळेस करून दाखवतो मी हे. मग काय करायचं, हे x जशा तसे हे 48 गुणिले 100 आणि गुणाकाराच्या इकडे जर भागाकारला नेले तर याचं जे उत्तर येते हे 480 असं पण काढू शकता. किंवा 100 आंबे, एक आंबा 4.8 रुपयाला विकला तर विक्री किंमत होती 480, खरेदी किंमत 480, विक्री किंमत 480, म्हणजे आपल्याला इथं ना नफा झालेला आहे ना तोटा. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक सी, ना नफा ना तोटा, हे आपलं असणार. जर हे कमी जास्त आलं असतं तर मग आपण नफा किंवा तोटा काढला असता, पण आपल्याला इथे ना नफा झालेला आहे ना तोटा झालेला आहे. तर आपला 5वा प्रश्न असा झालेला आहे. ठीक आहे, जर व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत जा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, 6वा प्रश्न पाहू. आपला 6वा प्रश्न असा आहे, रहीमने 65,500 घेतलेली गाडी 11,15,000 तोट्याने विकून टाकली, तर त्याने ती गाडी किती रुपयांना विकली. अतिशय सोपं आहे. ठीक आहे, खरेदीची किंमत आपल्याला पाहिजे, तर खरेदी किंमत किती आहे आपली, 65,500 कसे लिहितात ते माहिती असणं गरजेचं आहे. 65,000 हे झाले 65,000. ठीक आहे, आणि त्याला किती 11,15,000 रुपये तोटा झाला. हे तोटा त्याचा किती आहे, 11,15,000. मग विक्री किंमत कशी काढायची, खरेदी किंमतीमधून आपण जर तोटा काढला तर आपल्याला काय भेटेल, काय भेटेल आपल्याला, विक्री किंमत. ठीक आहे, तोटा आपण वजा करतो आणि नफा आपण काय करतो, मिळवतो. जर नफा म्हणला असता तर आपण बेरीज केली असती, तोटा म्हणलं तर आपण काय करू, तर वजाबाकी करू. तोटा म्हणजे त्याची किंमत काय होती, तोटा म्हणजे आपलं नुकसान आहे, नुकसान म्हणजे त्याची किंमत काय झाली असेल, कमी झाली असेल. तर इथे तोटा आहे, त्याच्यामुळे आपली किंमत काय करायची, त्याला कमी करायची. आता हे जात नाही ते आपण काय करू, हे 0ला 0, हे 5, हे 2 आणि हे 4 आणि हे 5, म्हणजे हे 54,250 आपल्याला आलं असतं. 54,000 बरोबर आहे का पाहूत एकदा, प्रश्न एकदा पाहू. 11,15,000, 65,500 आणि 11,15,000. ठीक आहे, हे 54,250 पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, तर आपल्या याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, समजलं असेल तर शेवटचा आणि लास्ट प्रश्न पाहू. आपला 7वा आणि शेवटचा प्रश्न आहे, स्वाध्याय क्रमांक 9.1 मधला. अतिशय सोपा, थोडं विचार करून जर केलं तर उत्तर ऑटोमॅटिकली येईल. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे, म्हणजे आपण खरेदी किंमत करतो त्याच्यापेक्षा दुप्पट किमतीला ती गोष्ट विकतो, तर नफा किती. तर आपल्याला नफा किती आहे, इथं आपल्याला कोणत्याही संख्या दिलेल्या नाहीत, आपल्याला फक्त इथं सांगितलेलं आहे काय काय, म्हणजे एक तर पर्याय आहे विक्री किमती एवढा,
खरेदी किमतीच्या दुप्पट, खरेदी किमतीच्या निम्मा. निम्मा म्हणजे अर्धा, दुप्पट म्हणजे डबल, निम्मा म्हणजे अर्धा आणि खरेदी किमती. तर आपण काय करतोय, एखादी आपण किंमत ठरवतो. आपण खरेदी किंमत समजा, खरेदी किंमत कोणती पण ठरवा. मी इथं 200 ठरवली. ठीक आहे, खरेदीची किंमत किती ठरवली मी 200. मग विक्री किंमत किती असणार, कितीला विकणार. ठीक आहे, पहा खरेदी किमतीच्या विक्रीची किंमत काय आहे, खरेदीची किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे माझी खरेदी किंमत 200 असेल तर विक्री त्याच्या दुप्पट, विक्री किती असणार 400. ठीक आहे, मग मला नफा किती होईल, नफा जो होईल मला, जर 200ची वस्तू मी 400ला विकली तर मला नफा किती होईल 200 रुपये. आणि हा जर नफा जर तुम्ही पाहिला, हा खरेदी किमती एवढाच आहे, खरेदी किमतीच्या एवढा. त्याच्यामुळं खरेदी किमती एवढा मला काय होईल, त्याचा नफा होईल. अजून एक उदाहरण जर पाहिलं आपण, दुसरं उदाहरण घेऊ. समजा मी 40 रुपयाला एखादी वस्तू घेतली, ती विकणार किती, त्याच्या दुप्पट विकणार, म्हणजे 80 रुपयाला विकणार. खरेदी 40 करून विक्री 80ला केली म्हणजे आपल्याला किती होणार, 40 रुपये नफा. म्हणजे खरेदी 40ला केली, विक्री 80ला केली तर नफा किती होणार, 40ची गोष्ट आपण 80 रुपयाला विकली, मग किती होणार आपल्याला नफा 40 रुपये. मग या दोघातला तुम्ही जर याचं ऑब्झर्वेशन केलं तर खरेदी किंमत आणि नफा हा एकसारखा आहे. म्हणजे खरेदी किंमत किती एवढाच आपला काय असणार, नफा किती असणार, खरेदी किमती एवढा. तर अशा प्रकारे आपला सराव संच 9 स्वाध्याय क्रमांक 9.1 झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला एखादा भाग कळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण तो पण तुमचं जे डाऊट आहे, संशय आहे किंवा एखादा क्लिअर झालेला नसेल आपल्याला एक डाऊट किंवा एखादा प्रश्न, तो टाका. म्हणजे आपण त्याच्यावर पण डिस्कस करू. किंवा पुस्तकाच्या बाहेरचे जरी प्रश्न असतील तर फक्त तुम्ही एक कमेंट बॉक्समध्ये लिहा तो पूर्ण प्रश्न. ठीक आहे, चांगल्या पद्धतशीर लिहा, पर्यायासहित. मी त्या प्रश्नाचं तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.